आप काही हमारा पीछा तो नहीं कर रहे ये लोग. आणि समोर बघू शकता आपली लाल परी. हा मैदान कडी काळी मशेरी सोडत आहे. मयूरच्या म्हणण्यानुसार लाल परी काळी मशेरी सोडते. काय उपमान दिले मयूरने. वा, निसर्गरम्य वातावरण. हा करून माझं तोंड दुखलं, पण सारखं करत राहावं वाटतं. ती नागमोडा रस्ता आहे. नागमोडा खूप डेंजरस घाट आहे मित्रांनो. इथून खरं तर जाताना ट्रकवाल्यांची ते पूर्ण लागलेली असते, कारण या घाटावर ना मित्रांनो ब्रेक्स लागत नाही आणि ते ऑलरेडी ओव्हरलोडेड असते. बघू मित्रांनो, अगदी आता उडता उडता वाचलेलं. आता आपलं रॉकेट झालं होतं. स्पीड ब्रेकर अगदी अचानक खालून ट्रेन चालले मित्रांनो. सो कुठं आहे ती बघ. मयूर कुठंतरी दाखवते बघा, तुम्हाला दिसते का कॅमेऱ्यात? ती बघा बघा दिसली तर ठीक आहे, तुमचं नशीब. नाही दिसली तरी पण जाऊ दे. ती बघा ट्रेन बोचा आपटतोय या स्पीड ब्रेकरवर. आणि आता आपण आलेलो आहोत कशेडी बोगद्यापाशी, जे त्याचं थंबनेल बघून तुम्ही आपल्या या व्हिडिओवर आलेला. आपली गाडी बघू शकता मस्तपैकी. सो आता पुन्हा अरे रे 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 तळ्यात पडली माशी, तांदळ मामा उपाशी. सो व्हिडिओच्या नादात मित्रांनो आता आपलं लँडिंग झालं असतं पोखरांच्या धबधब्यात. तर मग चला तर मग वळूया व्हिडिओमध्ये पुढे. तर नमस्कार स्वल्पविराम फॅमिली. स्वल्पविरामच्या आणखीन एका इंटरेस्टिंग भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बाईक रायडिंग. गणपती सणानिमित्त आपण आलो होतो कोकणातल्या आपल्या गावामध्ये, अर्थातच मुक्काम पोस्ट फणसवणे संगमेश्वर या गावी. बाप्पाचं दर्शन घेऊन आपण सुरुवात केली आपल्या परतीच्या प्रवासाला. चला तर मग बघूया किती इंटरेस्टिंग असणार आहे आपली ही आजची बाईक राईड. तर आजची ही बाईक राईड खूपच रोमांचकारी असणार आहे. निसर्गरम्य देखाव्यातून उंच उंच घाटमाथ्यावरून बोगद्यांमधून आजचा हा आपला प्रवास असणार आहे. तर नक्की आमच्यासोबत तुम्ही घ्या या सुंदर बाईक राईडची मजा, आणि तुम्हीही आनंद घ्या पावसाळ्यात हिरव्यागार शालूने नटलेल्या ह्या कोकणाचा आणि नागमोडी वळणांचा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या जर्नीला. तर मित्रांनो, बोलल्याप्रमाणे आजचा हा प्रवास आपला असणार आहे 320 किलोमीटरचा. आता जी तुम्ही सुंदर दृश्य बघताय ती आहे आपल्या गावातली. बघू शकता आजूबाजूला पसरलेला हा हिरवागार असा गालीचा. खरंच खूप नयनरम्य असे दृश्य आहे मित्रांनो. एवढं भारी वाटतंय ना. आणि माझा दरवेळीचा डायलॉग मित्रांनो, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकला असेल की हा कॅमेरा खरंच हे जस्टिफाईड नाही करू शकत. आणि खरंच मित्रांनो, दुनियेतला कोणताच कॅमेरा हे डोळ्यांनी पाहिलेले दृश्य आणि सुंदरता कधीच कॅप्चर करू नाही शकत. असो, चला तर मग कंटिन्यू करूया आपल्या पुढच्या जर्नीला. आता मित्रांनो, आपल्याला घाट उतरून मुख्य रस्त्याला जायचे आहे, कारण आपले गाव हे घाट माथ्यावर आहे. चला तर मग बघूया आमचा हा वळणदार घाट. इकडून जाऊया काय? हा, रस्ता माहिती आहे ना तुला? नाही तर गुगल मॅपवर लावू. सो फायनली मित्रांनो, बघू शकता आपण आता घाट उतरलेलो आहे. यावेळी चला काहीतरी नवीन ट्राय करूया. यावेळी आपण दररोजच्या रस्त्याने जाण्याऐवजी आपण आज शॉर्टकट घेऊया. ॲक्च्युली हा रस्ता मला माहिती नाही आहे, पण बघूया गुगल मॅपच्या भरोशावर आज आपण या शॉर्टकटने नक्की जातोय का शॉर्टकट आपल्याला लॉंगकटला नेतोय. चला तर बघूया, काहीतरी वेगळं ट्राय करू, कारण कधी कधी अशा रस्त्यांवर हरवण्याची मजा वेगळीच असते. तर मित्रांनो, ज्या शॉर्टकटने जाण्याचे धाडस आता आम्ही करत आहोत तो आहे कडवई मार्ग. तो ॲक्च्युली शॉर्टकट आहे आमच्या गावातून मुख्य हायवेला जाण्याचा. सो आम्ही तो ट्राय करतोय, पण ॲक्च्युली सीन झाला आहे असा की गुगल मॅप हा आता इथे रेंज नसल्यामुळे चालत नाही आहे आणि आम्हाला हा रस्ता माहिती नाही आहे. तर आम्ही सध्या आता राम भरोसे आहे आणि इथे रस्त्याला आम्हाला कोणी दिसतही नाही की ज्याला आम्ही योग्य रस्ता विचारू. नक्की. अरे मागच्या आम्ही इथून गेलो होतो रे मयूर, म्हणून म्हटलं.
सो 5 मिनटं पुढे गेल्यावरही आम्हाला रस्त्याला साधे पाखरूही दिसले नाही. देव जाणे हा शॉर्टकट आपल्याला शॉर्टकट पडतोय का लॉंग कट. अरे ह्यांना विचारूया. हा मुंबईला जायला इथून आहे का पाठून होता रस्ता फाटा? मुंबईला जायचं होतं. मी इथं फणसावण्यात नाही आलो रे, वरतून गोरवाडीतनं वरच्या. हां नाही आपल्याला मुंबईला जायचं आहे. इथून जातो ना तो रस्ता, कुठं बाहेर पडतो टोल नाक्याची, इथून बाहेर पडतो बघ. हां बाहेर पडेल ना इथून आहे ना. चालेल थँक्यू. सो फायनली दादाकडून योग्य रस्त्यावरच चाललो याची खात्री करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आला का मॅप आला? डायरेक्शन वर क्लिक कर आणि आता रस्ता बघ आणि ते इकडे कुठं आलाय मॅपचं येऊ दे. अरे मागच्या आम्ही ना तिथूनच लावलं होतं नेटवर्क, त्याच्यामुळे अगोदर तो डाउनलोड होतो मग मॅप. गेला तो सकाळी. यांची भीती वाटते, मध्ये फिरतात. गावातील बोलतात जा बिंदात जा बिंदात जा. अरे बिंदात जा काय तर आमची फाटते त्याचं काय मग. Much later. सो भावांनो बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहोत परशुराम घाटात. परशुराम घाटाची आता सुरुवात होईल आणि या समोर सुंदर असा धबधबा. वाव हा हा निसर्गरम्य दृश्य अगदी. आणि सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज, खूप बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला ऐकायला येत असेल तर त्याचा पण काही करू शकत नाही. बाईकवर आहे त्याच्यामुळे विंड नॉईज तर असणारच, पण तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. सुंदर असा परशुराम घाटात आपण आता चाललेलो आहोत. चला तर मग एन्जॉय करूया या परशुराम घाटाला. ॲक्च्युली प्लॅन तर होता मस्तपैकी थांबून फोटो बिटो काढूया, पण पाऊस येतोय, हजेरी लावतोय, जातोय. आम्ही मस्त जॅकेट विकेट घालून तयार होऊन निघालो होतो, पण मध्ये जाऊन मला पावसाने हजेरी लावली. सो बघूया आता फोटो बिटो काढायला भेटतंय का नाही. बघू शकता मस्त अशी नागमोडी वळणं, हा सुंदर असा देखावा. खाली बघू शकता चिपळूण गाव दूर दूरपर्यंत पसरलेलं. आणि ही ती खतरनाक अशी डेंजरस अशी वळणं. खरंच सुंदर दृश्य मित्रांनो. कोकणात खरं यायचं तर गावाला पावसाळ्यात, कारण पावसाळ्यात जे कोकणाने रूप धारण केलेलं असतं. हा समोर एक खराब पॅच आलेला आहे, तर बघू शकता खाली. यांची कदाचित गाडी बिघडली वाटतं का काय झालं माहीत नाही. अच्छा मोठा खड्डा आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी धडम केलेला आहे. बघू शकता आपल्याला ते तिकडे जायचं आहे. आणि इकडून आता आलेला आहे डिवायडर. गो लाईक दिस. दिस इज काव. हाय काव. कुठली ही? आप कहीं हमारा पीछा तो नहीं कर रहे ये लोग? भावांनो बघू शकता पेट्रोलची टाकी आपली पूर्ण संपायला आली. आता आपल्याला पेट्रोल पंप बघायला लागेल पहिला. खेडमध्ये बघू आपण पेट्रोल पंप भेटतोय का. हा घाट उतरल्यावर आपल्याला खेड लागेल.
नाही नाही, हा घाट उतरल्यावर कुठं, बघू कधी लागेल ते. आणि समोर बघू शकता आपली लाल परी, हा मैदान कडी काळी मशेरी सोडत आहे. मयूरच्या म्हणण्यानुसार लाल परी काळी मशेरी सोडते. काय उपमा दिले मयूरने, वा. सो खरंच मित्रांनो बघू शकता हे, हा हे बघा नदी नागमोडी वळण घेत, किती सुंदर दृश्य आहे. वाव. थांबा मी एकदा कॅमेरा पुसतो. आता बघा, हा अरे वाव. मयूर इज सेइंग इट इज लुकिंग नाईस. ट्रू, इट इज रिअली लुकिंग नाईस. मयूरचा फोटो काढूया काय का जाऊया? हाय. अरे रे रे, बिचारी मांजर. दुःखद घटना झालेली आहे रस्त्यावर. आम्हा बघू शकता तुम्ही. आणि आज समोरचा डोंगर, हा हा हा, काय मस्त देखाव आहे मित्रांनो. खरंच निसर्गरम्य वातावरण. हा हा, आ करून माझं तोंड दुखलं, पण सारखं करत राहावं वाटतं. ए अम्मा. सो मित्रांनो, गावाला गाडी चालवताना ह्या गोष्टीचं एक भान ठेवणं फार जरुरीचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी, यासाठी पहिलेला लिहिलेलं असायचं. कारण कधी या गुरांचं काही सांगता येत नाही, कधी त्यांचा मूड बदलेल, त्यांना राईट लेफ्ट जावंसं वाटेल. अरे आपली गाडी का राईट लेफ्ट चालली. तो किती सुंदर रस्ता आहे, वाव. मला माहित नाही माझा आवाज किती तुमच्यापर्यंत येतोय. आय होप दिस गोप्रो इज रिड्युसिंग द बॅकग्राऊंड नॉइज. लेट्स होप फॉर द बेस्ट अँड लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. चला जर मग आपण कंटिन्यू करूया या परशुराम घाटाच्या जर्नीला. ब्लॉग तुम्ही असंच बघत राहा. आता भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी घाटात किंवा पुढच्या कुठल्या तरी सुंदर दृश्य आल्यावर. सो मित्रांनो बघू शकता, हा आपल्याला लागलेला तिसरा घाट आहे, भोसते घाट. सुंदर असा. आपण आता क्लिपवर आहोत, क्लिप इन द सेन्स आपण आता घाट माथ्यावर आहोत. आणि हा बाजूला बघू शकता एक खोल सुंदर अगदी नागमोडा रस्ता आहे. नागमोडा खूप डेंजरस घाट आहे मित्रांनो. इथून खरं तर जाताना ट्रकवाल्यांची ते पूर्ण लागलेली असते, कारण या घाटावर ना मित्रांनो ब्रेक्स लागत नाही आणि ते ऑलरेडी ओव्हरलोडेड असतात. सो त्याच्यामुळेच. सो असा हा सुंदर घाट आहे. मस्त मजा घ्या तुम्ही या घाटाची. बघू मित्रांनो, अगदी आता उडता उडता वाचलेलं. आता आपलं रॉकेट झालं होतं. स्पीड ब्रेकर अगदी अचानक आला आणि एवढा मोठा स्पीड ब्रेक आमचं तर खरंच रॉकेट झालंच असतं. अरे बाप रे, काय गाडी कंट्रोल झाली. देवा देवा देवा, वाचलो रे. नाही आता भुंग होता आपण. मयूर तिथं फाटून हातात आले मयूर. अरे मला अचानक दिसलं. अरे मला काय वाटलं आतापर्यंत आपल्याला स्पीड ब्रेकर आलाच नाही ना, मला वाटलं असं सपाटवाला आहे रे. सो मित्रांनो हे बघू शकता, सुंदर खाली ही दरी. आणि दरी बघता बघता आपल्याला स्पीड ब्रेकर पण बघायचे आहेत, नाही तर डायरेक्ट जाऊ आपण. लँडिंग आपली दरीतच होईल. सो हा बघा, इथपासूनच स्पीड ब्रेकर लावलेले आहेत, जेणेकरून गाड्या इथूनच स्पीड लावून येतील. कारण ही जी पुढे तुम्ही बघू शकता की एकदम असं डीप खोल उतार आहे. कुठे ट्रेन इथं तर दिसत नाही आपल्याला. खालून ट्रेन चालली आहे मित्रांनो. सो कुठं ती बघ, मयूर कुठं तरी दाखवते बघा, तुम्हाला दिसते का कॅमेऱ्यात? हां ती बघा, ती बघा. बघा दिसली तर ठीक आहे, तुमचं नशीब. नाही दिसली तरी पण जाऊ दे, ती बघा ट्रेन. सो आय डोंट थिंक तुम्हाला दिसेल. आय बोचा आपटतोय, बोचा आपटतोय या स्पीड ब्रेकरवर. धडाक धड. विचार करा आपली बाईक आहे, हार्डली
200-250 किलोचं वजन असेल, पण ट्रक ज्यांचं वजनच ऑलरेडीच ते टन वजन घेऊन जातात, टन. तर हे त्यांच्यासाठीच लावलेलं आहे की जेणेकरून इथं बघा, इथे ऑलरेडी एक ॲक्सिडेंट झाल्यासारखं दिसतंय. सो हा खूप स्टीप आहे एकदम मित्रांनो, एकदम 1.5 टन आहे आणि उतारावर आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी गाडी कंट्रोल करणं फारच मुश्किल होऊन जातं. खाली ट्रेनची तुम्हाला पटरी दिसू शकते. सो भोसते घाटात आपण उतरलेलो आहे. तर हळूहळू आपण आपल्या उतरलेलं आहे, म्हणजे मेन जे टर्न आहे, मेन जो धोकादायक वळण आहे ते आपण घेतलेलं आहे. आणि खरंच माझं हार्ट अजूनही धगधग करणं चालूच आहे. तो स्पीड ब्रेकरवर, अरे बाप रे, गाडी जी कंट्रोल झाले, देवा. कारण मित्रांनो कसं आहे ना, पावसाच्या दिवसात, पाऊस आता सध्या तर नाही आहे, पण पुढचा ब्रेक आणि माझा मागचा ब्रेक थोडासा ड्रम ब्रेक असल्यामुळे थोडासा लूज लागतोय. पुढचा ब्रेक एकदम कचकचित आहे, पण पुढचा ब्रेक एकदम दाबला तर झालं मग आपलं इथले त्याचं ऑमलेट बनेल या रस्त्यावर. सो देवाच्या कृपेने आपण तो केलेला आहे. सो चला, आय होप माझी एवढी बडबड तुम्हाला ऐकायला येत असेल, कारण की विंड नॉईज तर ऑब्व्हियसली असणारच आहे. सो आणि माईकही आपण घातलेलं नाही, तर गोप्रोची जेवढी कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, इट विल रेकॉर्ड दॅट मच. सो लेट्स होप फॉर द बेस्ट अँड लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. आणि अशा प्रकारे भोसते घाट संपलेला आहे आणि आपण आता मार्गक्रमण करत आहेत आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने, जे आपलं डेस्टिनेशन असणार आहे आपलं मुंबईतलं घर. सो चला तर मग. 2 hours later. सो फायनली मित्रांनो, आपण आपल्या गावच्या घरापासून निघून आता ऑलमोस्ट झालेले आहेत 100 किलोमीटर आणि वेळ पण बघू शकता 12:06 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 2 तासात आपण पोचलेलो आहोत महाडपर्यंत. आता आपल्याला लागेल तो महाडपर्यंत नाही पोचलो आहे, आपण कशेडीपर्यंत पोहोचलो आहे. आता आपल्याला थोड्याच वेळात कशेडीचा बोगदा लागेल, तो ज्याचा आय गेस थंबनेल बघून तुम्ही या व्हिडिओवर आलात. तर चला तर मग बघूया. सो इथे गाडीचा पंक्चर झाला होता मागे एका. सो हां, मी म्हणत होतो की आपण आता फर्स्ट हॉल्ट घेणार होतो, पण आपल्याला आता इथे कुठे चहाची टपरी वगैरे दिसत नाही आहे. पण बघू, आता आपण हा कशेडी बोगदा क्रॉस करू आणि तुम्हालाही दाखवू की कितपत झालं आहे बोगद्याचं काम आणि किती झालं आहे काम आणि किती प्रगतीपथावर आहे हा बोगदा. पण हो मित्रांनो, आवक जावक दोन्ही इन्कमिंग आउटगोईंगसाठी हा बोगदा चालू आहे. सो आणि बऱ्याचशा कोकणाच्यांना माहितीही असेल, आपण लेट झालो आहे आज, कारण आपण आता चाललो आहे मुंबईकडे गणपती सोडायच्या वेळेला. बरेचसे लोक आता गावावरनं रिटर्नही येईल असेल, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती असेल, तरी परत एकदा आपण सांगतोय. सो चला तर मग बघूया मुंबई गोवा हायवे मार्गावरील कशेडी बोगदा. बघू शकता समोर दिसत आहे तुम्हाला कशेडी बोगदा. सो आता आपण याची एंट्री करणार आहे. चला तर मग पाहूया कितपत झालेलं आहे बोगद्याचं काम. मित्रांनो, फायनली तुम्ही बघितलं, आपण 100 किलोमीटर आपल्या गावापासून आता आलेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत कशेडी बोगद्यापाशी, जे त्याचं थंबनेल बघून तुम्ही आपल्या या व्हिडिओवर आलेला. आपली गाडी बघू शकता मस्तपैकी आणि हा पाटी आहे कशेडी बोगदा, ज्याच्यामध्ये आता आपण इंटर करणार आहोत. तर चला तर मग बघूया कसा आहे कशेडी बोगदा आणि कितपत आलेलं आहे काम प्रगतीपथावर. आणि चला तर मग आपल्या पुढे अजून 200 किलोमीटरचा रस्ता पडलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 12:15. सो नाव गाईज, फायनली वी आर एंटरिंग इनटू द टनल. समोर बघू शकता मस्त कळसुआईचं बोलतोय, कशेडी देवाचं मंदिर आहे वरती. आपल्याला आता तिकडे पहिला रस्ता तिकडून जायचा. सो नाव वी आर एंटरिंग इनटू अ टनल. या साईडला तिथे आपत्कालीन जागा आहे की जेणेकरून कधी उद्या टनलमध्ये काही इमर्जन्सी आली तर ते तिथे थांबू शकतात. आणि हा आपला टनल आहे. हा कशेडी घाट पार करायला पूर्वी पार करायला मित्रांनो 45 मिनिटं कुठे नाही गेली. सो आता हा 15 ते 20 मिनिटात 15 मिनिटात हार्डली पार होतोय.
सो बघितलं मित्रांनो, हार्डली 5 मिनिटात आपण हा टनल क्रॉस केलेला आहे. जे क्रॉस करायला पूर्वी आपल्याला 45 मिनिटं लागायची. सो आपला तो वेळ वाचलेला आहे. आणि तशा प्रकारे बघू शकता, हे बघा तुमच्या भावाचा चेहरा. आता आपल्याला फ्यूल फुल करावं लागेल, कारण गाडीची टाकी पूर्ण मयूर बंद कर पूर्णच खाली झालेली आहे. सो चला बघूया आता पुढे फ्यूल कुठे मिळत आहे. बघू शकता 480. अजून आपल्याला 200 किलोमीटर जायचं. 200 किलोमीटर आणि आता वाजलेले आहेत 12:15 12:30. आपण ॲक्च्युली कशेडी घाटाची इथे थोडंसं फोटोशूटसाठी थंबनेलला फोटो टाकायला आपण थांबलेलो. सो आता पुन्हा अरे रे 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 तळ्यात पडली माशी तांदव मामा उपाशी. सो व्हिडिओच्या नादात मित्रांनो आता आपलं लँडिंग झालं असतं पोखरणच्या धबधब्यात. सो असो. सो चला बघूया, आता आपण नाश्त्यासाठी थांबूया आता मस्तपैकी. आता आपला हॉल्ट डायरेक्ट जेवायसाठी असेल. आता पहिलं चहा पिऊ आणि मग जाऊ आरामशीर. तसं बघायला गेलं तर आपण 6 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे. लेट्स सी हाउ इट टेक्स. सो चलो फिर कंटिन्यू करते अपनी जर्नी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग इंटरेस्टिंग वाटत असेल. तर असाच ब्लॉग पुढे बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वळूया व्हिडिओमध्ये पुढे. सो फायनली मित्रांनो आपण आलेलो माणगावला. हा तोच रोड आहे जो 4 पदरी रस्त्यावरनं डायरेक्ट 2 पदरी रस्त्यावर येतो. त्याच्यामुळे इथे ना खूप ट्रॅफिक असतं आणि ऑलरेडी माणगाव सिटी असल्यामुळे इथे खूप भयंकर ट्रॅफिक असतं. पण आता आपण गणपती विसर्जनाच्या थोडं अगोदर निघाल्यामुळे आपल्याला इथे तो ट्रॅफिक नाही भेटत. पण संध्याकाळी इथे खूप ट्रॅफिक असेल आणि बघू आता माणगाव सिटीमध्ये जाणार आहे. तिथे पण ट्रॅफिक असतंच, बऱ्यापैकी असतं दरवेळी. पण आज मला खरंच मला असं वाटलं होतं की इथे जाऊन आपल्याला ट्रॅफिक नक्की भेटेल. पण देवाच्या कृपेने इथेही ट्रॅफिक नाही आहे. म्हणजे नक्कीच आपण थोडेफार का होईना पण लवकर पोहोचू. काय बोलतो? महाडलाच आहे अजून माणगाव नाही आलं. अरे आलं रे माणगाव. मग आता काय लागेल? इंदापूर मग माणगाव लागतं. तर सॉरी मित्रांनो, थोडासा घोळ झालेला आहे. हे माणगाव नाही आहे, इंदापूर आहे. सो म्हणजे जर नाव तुम्ही रिप्लेस केलं तर आशय तोच आहे की मला जागा माहिती होती पण त्याचं एक्झॅक्ट करेक्ट नाव नव्हतं माहिती म्हणजे थोडंफार इथे तिथे होतंच 19-20. सो हे इंदापूर आहे. सो इथे खूप ट्रॅफिक होतं. आणि माणगाव वडखळला पूर्वी ब्रिज पूर्वी खूप जास्तच ट्रॅफिक व्हायचं. आता ब्रिज झाल्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक हे डायव्हर्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे तो जो एक छोटासा फनल व्हायचा त्याच्यामुळे खूप सारं ट्रॅफिक व्हायचं. सो आता ते टेन्शन नसणार आहे. सो चला बघूया. आतापर्यंत जसा आपला सुरळीत झालेला आहे प्रवास, तसाच देवाकडे प्रार्थना करू की सुरळीत होऊ दे. सो आय गेस मयूरच्या म्हणण्यानुसार आपण इंदापूरला आहे. बघा हाच मित्रांनो इथे श्रीवर्धनला जाणारा जो फाटा आहे इथे खूप ट्रॅफिक असतं. आज देवाच्या कृपेने खरंच देवाची कृपा झाल्याने आज ट्रॅफिक नाही आहे. हा श्रीवर्धनला जातो ना तो. अच्छा तिथे लिहिलं होतं का? हा म्हणजे इंदापूर आहे. इथं काय लिहिलंय? माणगाव. हे मेल्या माणगाव आहे मयूर. हे काय माणगाव शाखा? अच्छा तेव्हा काय हे माणगाव आहे मित्र. माणगाव आहे ना हे. सो मित्रांनो परत एकदा करेक्शन आहे, माणगावच आहे. सो काकींची झोप ओढलेली दिसत नाही. हा
सो मित्रांनो फायनली आपण चहा प्यायला थांबलेलो आहे. बघू शकता मस्तपैकी चहाचा आपला कप, ब्लॅक टी आपली. ब्लॅक टी सध्या ब्राऊन दिसत आहे. सो ब्लॅक टीचा मस्त आनंद घेतो आहे, थोडा हॉल्ट घेतो आहे आणि मग करू आपल्या पुढच्या जर्नीला. आता गुगल मॅपमध्ये चेक केलं, अजून 190 किलोमीटर्स बाकी आहेत. म्हणजे आय गेस 4-4.5 तासाचा प्रवास आहे. त्यात आपण जेवायलाही थांबणार आहे. सो बघू 6पर्यंत तर पोचूच आपण. 6चा अंदाज आहे माझा. बघू तर 6 वाजतात की किती. पोहोचलेलो आहोत वडखळला. बघू शकता हा वडखळचा तो ब्रिज आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत वडखळ नाक्याला. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या या ब्लॉगला इथेच टाटा बाय बाय करायची. हा एक अद्भुत प्रवास होता. थोड्याच वेळात आपण आता मुंबईत पोहोचू. मुंबई नेहमीच गजबजलेली असते आणि हा प्रवास पूर्ण करण्याचा आनंद एक अद्वितीयच आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर कृपया लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रवासासाठी तुम्हाला कुठे जावे वाटते ते सांगायला विसरू नका. पुढच्या वेळेला भेटूया. सुरक्षित राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या.